हॅलो स्टुडंट्स, आपण डिफरन्शिएशन हा लेसन बघतो. त्यामधील डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन हा पॉईंट आपला चालू आहे. तर बघा एक्झाम्पल काय बघा, एक्झरसाइज 1.4 फाइंड dy बाय dx इफ x इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 y इज इक्वल टू साइन पाय बाय टी अपॉन 2 प्लस कॉस पाय टी अपॉन 2 ॲट x इज इक्वल टू 1. ॲट x इज इक्वल टू 1 या पॉईंटला dy बाय dx ची व्हॅल्यू काय येते आपल्याला चेक करायचं. त्यासाठी x हे एक फंक्शन दिले आणि y एक फंक्शन दिले. तर बघा दिलेले फंक्शन x आणि y जे फंक्शन दिले ते घ्या आणि डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. जर x डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू टी तर काय येईल बघा, dx बाय dt इज इक्वल टू टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t प्लस टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे dx अपॉन dt काय येणार आहे तर 2t प्लस 1. तसंच y दिला आहे साइन पाय टी अपॉन 2 प्लस कॉस पाय टी अपॉन 2. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी तर dy बाय dt काय येईल, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस पाय टी अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी अपॉन 2. कॉम्पोजिट फंक्शन आहे. आधी साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आणि परत या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह फाइंड होणार आहे डी बाय डी टी ऑफ पाय टी अपॉन 2 प्लस कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पाय टी अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी अपॉन 2. बघा इथे काय होईल, कॉस पाय टी अपॉन 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय इंटू टी अपॉन 2 टीचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे फक्त काय येणार आहे तर पाय बाय 2 येणार आहे. मायनस प्लस आहे इथे पण हे मायनस आल्यामुळे इथं मायनस होणार आहे. मायनस साइन पाय टी अपॉन 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी अपॉन 2. पाय बाय 2 कॉन्स्टंट आहेत आहे असेच राहणार आहेत आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 त्यामुळं याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर पाय अपॉन 2. बघा मग इथे काय होईल बघा, पाय बाय 2 दोन्हीमध्ये पाय बाय 2 आहे, कॉमन घेतला पाय बाय 2 तर काय येईल कॉस पाय टी अपॉन 2 मायनस साइन पाय टी अपॉन 2 दोन्हीचा पाय अपॉन 2 कॉमन घेतला. आता आपल्याला dy बाय dx फाइंड करायचं. आपण dx बाय dt आणि dy बाय dt फाइंड आउट केलं आहे. dy बाय dx काय येणार आहे तर dy बाय dt अपॉन dx बाय dt इज इक्वल टू dy बाय dtची व्हॅल्यू काय आहे बघा, पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस पाय टी अपॉन 2 मायनस साइन पाय टी अपॉन 2 डिवायडेड बाय dx बाय dt. dx बाय dtची व्हॅल्यू काय आहे तर 2t प्लस 1. हा आपण dy बाय dx फाइंड आउट केला. आता ॲट x इज इक्वल टू ॲट t इज इक्वल टू 1 t हा पॉईंट 1 घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटला dy बाय dx ची व्हॅल्यू काय आहे ते बघायचं. तर बघा ॲट t इज इक्वल टू 1 dy बाय dx ॲट t इज इक्वल टू 1 म्हणजे जिथं टी आहे तिथे टीची व्हॅल्यू 1 पुट करायची म्हणजे पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस पाय बाय 2 इंटू 1 टी आहे इथे टीची व्हॅल्यू 1 येणार आहे मायनस साइन पाय बाय 2 इंटू 1 टीची व्हॅल्यू 1 येणार अपॉन 2 इंटू 1 प्लस 1 म्हणजेच पाय बाय 2 इज इक्वल टू कॉस पाय बाय 2 इंटू 1 कॉस पाय बाय 2 येणार आहे मायनस साइन पाय बाय 2 इंटू 1 साइन पाय बाय 2 अपॉन 2 प्लस 1 3 म्हणजेच काय येणार बघा, पाय बाय 2 इंटू ब्रॅकेट कॉस पाय बाय 2ची व्हॅल्यू 0 असते. कॉस पाय बाय 2 म्हणजेच कॉस 90ची व्हॅल्यू 0 मायनस साइन 90ची व्हॅल्यू 1 असते अपॉन 3 आहे असंच म्हणजेच पाय बाय 2 इंटू मायनस 1 मायनस पाय बाय 2 येणार आहे अपॉन 3 म्हणजेच मायनस पाय अपॉन 6. dy बाय dx ॲट t इज इक्वल टू 1 ह्या पॉईंटला आपली व्हॅल्यू येते मायनस पाय अपॉन 6. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे x dy बाय dxच फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी x काय दिलं बघा 2 कॉस टी प्लस कॉस टी आणि y दिला आहे 2 साइन टी मायनस साइन 2t ॲट t इज इक्वल टू पाय बाय 4. ॲट t पाय बाय 4 या पॉईंटला व्हॅल्यू किती येते बघायचे. मग x आणि y जे फंक्शन दिले ते फंक्शन घेतले, परत डिफरन्शिएट टी पॅरामीटर आहे त्यामुळे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी. मग काय येईल बघा, dx बाय dt इज इक्वल टू 2 आहे असंच कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी प्लस आहे असंच कॉस 2 टीचं डेरिव्हेटिव्ह साइन कॉसचं डेरिव्हेटिव्ह साइन असतं त्यामुळे साइन 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t 2 म्हणजेच काय येईल मायनस 2 साइन टी मायनस 2 साइन 2t. बघा काय केले, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले dx बाय dt 2 आहे असाच कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी प्लस इथे कॉस 2t आहे मग कॉसचं डेरिव्हेटिव्ह साइन 2t येणार आहे. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2t आणि परत ह्या 2tचं डेरिव्हेटिव्ह
टू येणार आहे, म्हणजेच -2 sin t आणि -2 sin 2t. तसंच y दिला आहे फंक्शन, ते डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. dy/dt इज इक्वल टू 2 sin t, साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, म्हणजे 2 cos t मायनस sin 2tचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर cos 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t 2, म्हणजेच 2 cos t मायनस 2 cos 2t. मग आता dx/dt फाइंड केला, dy/dt फाइंड आउट केला. आता dy/dx फाइंड आउट करायचं. dy/dt अपॉन dx/dt म्हणजेच 2 cos t मायनस 2 cos 2t अपॉन -2 sin t मायनस 2 sin 2t. मग आता इथे काय होईल बघा, दोन्हीतून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधून 2 कॉमन घेतला तर काय होईल इथे cos t मायनस cos 2t डिवायडेड बाय इथून 2 कॉमन घेतला तर मायनस sin t मायनस sin 2t. 2 कॅन्सल होईल, फक्त काय राहील cos t मायनस cos 2t अपॉन मायनस sin t मायनस sin 2t. हा झाला dy/dx. आता ॲट t इज इक्वल टू π/4, t π/4 असताना व्हॅल्यू बघायची आहे किती. मग ॲट t इज इक्वल टू π/4 dy/dx, t इज इक्वल टू π/4 असतानाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे जिथं t आहे तिथं टीची व्हॅल्यू π/4 ठेवायची. म्हणजे काय होईल cos t म्हणजे cos π/4 मायनस cos 2t म्हणजे cos 2 इंटू π/4 डिवायडेड बाय मायनस sin π/4 मायनस sin 2 इंटू π/4. म्हणजेच काय होईल बघा, cos π/4 आहे असंच, मायनस इथे काय होईल cos 2 आणि π4 आहे इथे भाग जातोय 2 इंटू 2 म्हणजेच π/2 होईल इथे cos π/2. तसंच इथे मायनस sin π/4 मायनस sin π/2 इज इक्वल टू आता cos π/4ची व्हॅल्यू असते 1/√2, cos π/2ची व्हॅल्यू असते 0 डिवायडेड बाय मायनस sin π/4 मायनस 1/√2 आणि मायनस sin π/2 व्हॅल्यू असते -1. मायनस साईन आहे असंच आणि sin π/2ची व्हॅल्यू 1. म्हणजेच काय होईल बघा इथे 1/√2 डिवायडेड बाय इथे डिनॉमिनेटर सेम केला तर काय होईल -1 मायनस 1 इंटू √2 अपॉन √2. हा √2 कॅन्सल झाला, फक्त काय येणार आहे 1 अपॉन -1 मायनस √2. यातून मायनस साईन कॉमन घेतलं तर काय होईल 1 अपॉन मायनस इंटू ब्रॅकेट 1 + √2. आता हे आन्सर बघा, इथून हे एवढं आन्सर लिहिलं चालतं, पण इथून पुढे मॉडिफाय जर हे प्रूव्ह करायला सांगितलं असेल तर पुढे काय करायचं आहे बघा, 1 अपॉन -1 + √2 इंटू काय होईल बघा, डिनॉमिनेटरमध्ये जो फॅक्टरायझेशन हे सोडवायचं आहे. इथे काय करायचं आहे रॅशनलायझेशन करायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये जो फॅक्टर आहे त्याचा कॉन्ज्युगेट घ्यायचा म्हणजे 1 + √2चा फॅक्टर काय येईल तर 1 - √2 म्हणजे 1 - √2ने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. बघा हे आन्सर आले. मायनस साईन आहे असं ठेवलं -1 डिनॉमिनेटरमध्ये 1 + √2 आहे. मग 1 + √2 आहे तर हे रॅशनलायझेशन करायचं. मग रॅशनलायझिंग फॅक्टर कोणता येईल तर 1 - √2. 1 - √2ने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचे. मग काय येईल बघा -1 इंटू 1 - √2 अपॉन इथे 1 + √2 आहे आणि इथे 1 - √2 आहे म्हणजे a + b इंटू a - b. मग a + b इंटू a - b असेल तर फॉर्म्युला काय आहे तर a² - b² म्हणजे इथे काय येईल 1चा स्क्वेअर 1 मायनस √2चा स्क्वेअर 2 म्हणजे 1 - 2 येणार. मग -1 इंटू 1 - √2 अपॉन 1 - 2 -1 -1 कॅन्सल होईल, फक्त काय येणार आहे 1 - √2. हे झालं आपलं आन्सर. ॲट t इज इक्वल टू π/4 व्हॅल्यू असताना आन्सर आले आपलं 1 - √2. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे if x is equal to a into under root sec theta minus tan theta and y आहे a into under root sec theta plus tan theta, show that dy/dx is equal to -y upon x. dy/dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, ती आली पाहिजे -y upon x. तर इथे पण बघा सेम, x जो दिला आहे ते फंक्शन घ्या, y जे दिले ते फंक्शन घ्या. आता इथे काय करायचं आहे बघा, हा जर a इकडे आला तर xला डिवाइड होईल म्हणजे x अपॉन a इज इक्वल टू अंडर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा. मग आता याचा दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर याचा स्क्वेअर काय होईल x² अपॉन a² इज इक्वल टू इथे स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, फक्त काय राहणार आहे सेक थिटा मायनस टॅन थिटा. याला इक्वेशन 1 द्या. तसंच y इज इक्वल टू a इंटू अंडर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा. a इकडे आला तर काय होईल y अपॉन a इज इक्वल टू
अंडर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर करा. वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. याला इक्वेशन नंबर 2 द्या. मग आता दोन्ही साईडची ॲडिंग करा. इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन केली तर काय होईल बघा. मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सल होईल. सेक थिटा प्लस सेक थिटा 2 सेक थिटा होईल. आर एच एसची ॲडिशन झाली 2 सेक थिटा आणि एल एच एस काय होईल एक्स स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. काय केले बघा इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन केली तर मायनस टॅन थिटा प्लस टॅन थिटा कॅन्सल होईल. सेक थिटा प्लस सेक थिटा 2 सेक थिटा होईल इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. डिनॉमिनेटर दोन्हींचा सेम आहे त्यामुळे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. मग 2 इकडे आले तर 2 डिवाइड होणार म्हणजे सेक थिटा इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2 ए स्क्वेअर. तसं आता ॲडिशन केली तशी सबस्ट्रॅक्शन करा. 2 मधून इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करा. मग काय होईल बघा इक्वेशन 2 मधून 1 वजा करायचं आहे. मग काय होईल इथे टॅन थिटा आणि मायनस मायनस प्लस टॅन थिटा 2 टॅन थिटा होईल आणि सेक थिटा मायनस सेक थिटा कॅन्सल होईल. फक्त काय येणार 2 टॅन थिटा इज इक्वल टू काय होईल वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. मग इथे काय करायचं आहे डिनॉमिनेटर सेम आहे ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. वरती काय होईल वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. मग 2 टॅन थिटा आहे 2 इकडे आला तर डिवाइड होणार म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 ए स्क्वेअर. आता सेक थिटा फाइंड केला टॅन थिटा फाइंड केला. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे. फॉर्म्युला काय होईल बघा वी नो दॅट सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आहे. मी ते सेक स्क्वेअर थिटा आहे. सेक थिटाची व्हॅल्यू ठेवा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 2 ए स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर होईल मायनस टॅन स्क्वेअर थिटा मायनस आहे असंच टॅन थिटाची व्हॅल्यू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 ए स्क्वेअर. टॅन स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर करा इज इक्वल टू 1. आता स्क्वेअर केला तर काय होईल बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करायचा. इथे काय होईल एक्स रेस टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय रेस टू 4 अपॉन काय होईल 2 ए रेस टू 2चा स्क्वेअर 4 4 ए रेस टू 4 होणार आहे मायनस इथे काय होईल वाय रेस टू 4 मायनस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 4 अपॉन 4 ए रेस टू 4 इज इक्वल टू 1 ॲज इट इज. मग आता हे मायनस आहे ना आज शिफ्ट करा. बघा डिनॉमिनेटर सेम आहे 4 ए रेस टू 4 4 ए रेस टू 4 सेम येणार आहे दोन्हीकडं आणि हा डिनॉमिनेटर इकडे गेला तर 1ला मल्टिप्लाय होणार आहे म्हणजेच 4 ए रेस टू 4 होणार आहे. आणि इथे काय होईल बघा एक्स रेस टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस वाय रेस टू 4 मायनस आहे ना आज शिफ्ट केलं तर काय होईल मायनस वाय रेस टू 4 प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि मायनस एक्स रेस टू 4 इज इक्वल टू 4 ए रेस टू 4. मग आता कुठल्या टर्म कॅन्सल होतात बघा इथे एक्स रेस टू 4 आणि हा मायनस एक्स रेस टू 4 कॅन्सल होईल आणि वाय रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 कॅन्सल होईल. 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि प्लस 2 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर काय येणार आहे तर 4 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 ए रेस टू 4 आहे असंच. दोन्ही साईडचा 4 कॅन्सल होईल काय येईल फक्त एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए रेस टू 4. आता ही टर्म आली आणि आता ही डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय होईल बघा एक्स स्क्वेअर ही एक टर्म आहे आणि वाय स्क्वेअर ही एक टर्म आहे. ह्या दोन्हीमध्ये काय करायचं आहे तर प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू 4 ए रेस टू 4 कॉन्स्टंट आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0. मग काय होईल बघा एक्स स्क्वेअर आहे असंच वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y आणि dy बाय dx 2y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y येणार आहे आणि परत yचं विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx प्लस वाय स्क्वेअर आहे असंच आणि एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इज इक्वल टू 0. म्हणजेच काय होईल बघा 2x स्क्वेअर वाय dy बाय dx प्लस 2xy स्क्वेअर इज इक्वल टू 0. परत ही 2xy स्क्वेअरची टर्म पलीकडे नेली तर मायनस 2xy स्क्वेअर होणार आहे म्हणजे काय येईल 2x स्क्वेअर वाय dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2xy स्क्वेअर. आणि परत बघा पलीकडे नेली मायनस आली मग dy बाय dx फाइंड आउट करायचं. ही टर्म मल्टिप्लाय आहे dy बाय dxला इकडे नेली तर 2xy स्क्वेअरला डिवाइड होईल. बघा काय होईल dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2xy स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर वाय. 2 कॅन्सल होईल एक हा एक्स आणि इथला एक एक्स कॅन्सल होईल हा वाय आणि इथला एक वाय कॅन्सल होईल फक्त काय राहील मायनस साईन आहे असंच वाय अपॉन एक्स आणि हेच प्रूव्ह करायचं होतं dy बाय dx इज इक्वल टू
वाय अपॉन एक्स मायनस वाय अपॉन एक्स. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट आहे इफ x is equal to e raised to sin 3t and y is equal to e raised to cos 3t, then show that dy by dx is equal to minus y log x upon x log y. आता इथे काय होईल बघा, दिलेलं फंक्शन घ्या, x is equal to e raised to sin 3t and y is equal to e raised to cos 3t. दोन्ही साईडचं ही एक्झाम्पल कशी सोडवतो तर आपण लॉग घेऊन सॉल्व करतो. दोन्ही साईडचा लॉग घेतला तर काय होईल, लॉग एक्स इज इक्वल टू हा साइन 3 इकडे येणार आहे, साइन 3t इंटू लॉग ई आणि लॉग ईची व्हॅल्यू असते 1, त्यामुळे लॉग एक्स इज इक्वल टू साइन 3t येईल. आणि इकडे पण लॉग घेतला तर काय होईल, लॉग वाय इज इक्वल टू कॉस 3t इंटू लॉग ई, लॉग ईची व्हॅल्यू 1 म्हणजेच कॉस 3t येणार, म्हणजे लॉग वाय इज इक्वल टू कॉस 3t. मग हे दोन्ही पण फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन काय केलं, डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होईल बघा, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स dx बाय dt विथ रिस्पेक्ट टू टी आहे, त्यामुळे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि एक्स विथ रिस्पेक्ट टू टी dx बाय dt इज इक्वल टू कॉस 3tचं डेरिव्हेटिव्ह, कॉसचं डेरिव्हेटिव्ह साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस 3t आणि परत 3tचं डेरिव्हेटिव्ह 3, म्हणजेच काय येईल 1 अपॉन एक्स dx बाय dt इज इक्वल टू 3 कॉस 3t, म्हणजेच dx बाय dt इज इक्वल टू 3, हा एक्स जर इकडे आला तर मल्टिप्लाय होणार आहे 3x कॉस 3t, हा झाला dx बाय dt. तसंच y विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केला तर काय होईल, 1 अपॉन y dy बाय dt विथ रिस्पेक्ट टू t डिफरन्शिएट करायचं आहे, 1 अपॉन y dy बाय dt इज इक्वल टू कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन, म्हणजे मायनस साईन 3t इंटू 3tचं डेरिव्हेटिव्ह 3, म्हणजेच 1 अपॉन y dy बाय dt इज इक्वल टू काय येईल मायनस 3 साईन 3t. मग y इकडे आला तर मल्टिप्लाय होणार, म्हणजे dy बाय dt काय येईल मायनस 3y साईन 3t. dy बाय dt फाईंड केला, dx बाय dt फाईंड केला. आता आपल्याला फाईंड करायचं आहे dy बाय dx. dy बाय dx काय येईल, dy बाय dt अपॉन dx बाय dt. dy बाय dtची व्हॅल्यू काय आहे मायनस 3y साईन 3t अपॉन 3x कॉस 3t, 3 कॅन्सल होईल, साईन अपॉन कॉस. बघा आपल्याला प्रूव्ह हे करायचं आहे, त्यामुळे इथे साईन अपॉन कॉस टॅन घालून चालणार नाही आहे, इथे 3 कॅन्सल होईल, मायनस y अपॉन एक्स राहील आणि साईन 3t. इक्वेशन 1मध्ये बघा साईन 3tची व्हॅल्यू काय आहे तर लॉग एक्स, त्यामुळे या साईन 3tसाठी लॉग एक्स ठेवलं आणि कॉस 3tची व्हॅल्यू काय आहे तर लॉग वाय ती व्हॅल्यू ठेवली, म्हणजेच येणार आहे मायनस y इंटू लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग वाय. हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे. बघा काय केलं आहे, दिलेलं फंक्शन एक्स आणि वाय घेतलं, दोन्ही साईडचा लॉग घेतला आहे, लॉग घेतल्यानंतर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट केल्यानंतर dy बाय dx फाइंड आउट केलं आहे, dy बाय dx म्हणजेच dy बाय dt अपॉन dx बाय dt. दोन्ही साईडच्या व्हॅल्यू ठेवल्या, 3 कॅन्सल होईल, मायनस y अपॉन एक्स आहे असं साईन 3t, साईन 3t म्हणजेच लॉग एक्स आहे आणि कॉस 3t म्हणजेच लॉग वाय आहे, त्या व्हॅल्यू ठेवल्या इक्वेशन 1वरून. ही इक्वेशन 1 आहे दोन्हीही, त्यामुळे इक्वेशन 1वरून ह्या व्हॅल्यू ठेवल्या, म्हणजेच मायनस वाय इंटू लॉग एक्स अपॉन एक्स इंटू लॉग वाय. हे झालं प्रूव्ह, आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे प्रूव्ह केले. तसंच बघा नेक्स्ट आहे इफ. बघा काय एक्झाम्पल, इफ एक्स इज इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1 वाय इज इक्वल टू 1 मायनस टी अपॉन टी प्लस 1, देन शो दॅट वाय स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. बघा एक्स दिला आहे, वाय दिला आहे आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे वाय स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. तर काय होईल बघा इथे, गिवन एक्स आणि वाय ज्या व्हॅल्यू दिले त्या घेतल्या. आता वाय व्हॅल्यू काय बघा, वायची 1 मायनस टी अपॉन टी प्लस 1. आता इथे काय केले बघा, वाय इज इक्वल टू 1 अपॉन टी प्लस 1 अपॉन 1 मायनस टी. काय केले बघा इथे, वायची व्हॅल्यू आहे, वायला ही जी व्हॅल्यू आहे वाय इज इक्वल टू 1 मायनस टी अपॉन 1 प्लस टी, तर वाय इज इक्वल टू न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस टीने डिवाईड केले, तर इथे 1 मायनस टी अपॉन 1 मायनस टी काय येणार आहे 1च येणार आहे. डिनॉमिनेटरमध्ये काय येईल टी प्लस 1 अपॉन 1 मायनस टी.
दोन्ही साईडला 1 मायनस टीने डिवाइड केले, न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटर. तर 1 येईल आणि डिनॉमिनेटरमध्ये येईल टी प्लस 1 अपॉन 1 मायनस टी. 1 आहे असाच. इथून न्युमरेटरमधून जर मायनस साईन कॉमन घेतलं तर काय होईल बघा, टी प्लस 1 अपॉन मायनस टी मायनस 1. आणि ही व्हॅल्यू कशाची आहे, टी प्लस 1 अपॉन टी मायनस 1, तर ही व्हॅल्यू एक्सची आहे. त्यामुळे ह्या व्हॅल्यूसाठी काय येणार, एक्स, म्हणजेच 1 अपॉन मायनस एक्स. मग हा एक्स जर इकडे आला तर काय होईल, एक्स वाय इज इक्वल टू मायनस 1. याला इक्वेशन 1 द्या आणि डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स वायमध्ये प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट रूल यूज करा. एक्स आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, म्हणजे एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्लस वाय आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 इज इक्वल टू मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच काय येईल, एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आणि परत हा वाय प्लेग नेला तर एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय. मग काय होईल बघा, एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय आहे. आता इक्वेशन 1 काय बघा, एक्स वाय इज इक्वल टू मायनस 1 आहे. मग इक्वेशन 1वरून ह्या एक्सची व्हॅल्यू काय लिहिता येईल, एक्सची व्हॅल्यू काय येईल, मायनस 1 अपॉन वाय. बघा इक्वेशन 1वरून एक्स येणार आहे, हा वाय इकडे येणार आहे, डिवाइड होईल, म्हणजे मायनस 1 अपॉन वाय. मग ह्या एक्सची व्हॅल्यू ठेवली मायनस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय आहे असं. मायनस आणि आहे असंच ठेवलं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा वाय आणि हा वाय मायनस वाय स्क्वेअर होईल. आणि हा मायनस वाय स्क्वेअर इकडे आला तर प्लस वाय स्क्वेअर होईल, म्हणजे वाय स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर काय केले बघा, एक्सची व्हॅल्यू दिली आहे ती घेतली, वायची पण व्हॅल्यू आहे अशीच घेतली आणि ह्या वायच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस करायचे आहेत. ह्या वायची जी व्हॅल्यू दिली इथे न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस टीने डिवाइड केलं तर इथे काय येईल, 1 येईल डिवायडेड बाय टी प्लस 1 अपॉन 1 मायनस टी येईल. मग आता इथे काय होईल बघा, 1 अपॉन इथून मायनस साईन डिनॉमिनेटरमधून मायनस साईन कॉमन घेतलं तर इथे काय येईल, टी प्लस 1 आहे असाच मायनस ब्रॅकेटमध्ये काय येईल, टी मायनस 1, म्हणजेच इज इक्वल टू 1 अपॉन मायनस ही व्हॅल्यू कशाची आहे, एक्सची, म्हणजे मायनस एक्स. मग काय होईल बघा, हा जर एक्स इकडे घेतला तर एक्स वाय इज इक्वल टू मायनस 1 शिल्लक राहणार आहे. याला नंबर 1 द्या. आता हे डिफरन्शिएट केलं तर प्रोडक्ट रूल यूज करायचं आहे दोन्हीमध्ये. प्रोडक्ट रूलने काय होईल, एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 इज इक्वल टू मायनस 1चं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजेच एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस 1 इज इक्वल टू 0, म्हणजे एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय. आणि आता ह्या एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1वरून काय येईल, मायनस 1 अपॉन वाय, ती व्हॅल्यू ठेवली मायनस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय. परत हे मायनस साईन आहे असं ठेवला, मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय येईल, वाय इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर. आणि परत हा मायनस वाय स्क्वेअर इकडे आला तर प्लस वाय स्क्वेअर होईल, प्लस वाय स्क्वेअर मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. हे झालं याचं ॲन्सर. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट काय दिले, इफ एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी अँड वाय इज इक्वल टू ए साइन क्यूब टी दिले, शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स रेज टू 1/3 पुट करायचे. आता एक्स जो दिला आहे तो घ्या, वाय जो दिला आहे तो घ्या, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. डी एक्स बाय डी टी काय येईल बघा, ए आहे असाच कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह 3 कॉस स्क्वेअर टी आणि परत कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. बघा इथं कॉम्पोजिट फंक्शन आहे, आधी कॉस क्यूब टीचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे 3 कॉस टी आणि परत कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी, म्हणजेच काय येणार आहे मायनस 3a कॉस स्क्वेअर टी इंटू साइन टी. तसंच इथे डी वाय बाय डी टी काय येईल, ए आहे असा साइन क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर टी इंटू साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस टी, म्हणजेच 3a साइन स्क्वेअर टी इंटू कॉस टी. हा झाला डी वाय बाय डी टी आणि डी एक्स बाय डी टी फाईन केलं. आता डी वाय बाय डी एक्स कसं फाईन करणार, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. मग डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू आहे 3a साइन स्क्वेअर टी इंटू कॉस टी अपॉन डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू आहे मायनस 3a कॉस स्क्वेअर टी इंटू साइन टी. 3 कॅन्सल होईल, ए पण कॅन्सल होईल, इथला साईन आणि हा एक साईन कॅन्सल होईल, कॉस हा आणि इथला एक कॉस कॅन्सल होईल, म्हणजे काय राहणार आहे मायनस साइन टी अपॉन कॉस टी. याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता बघा एक्सची व्हॅल्यू काय दिलेली, एक्स इंटू कॉस क्यूब टी आणि वायची व्हॅल्यू दिलेली ए इंटू साइन क्यूब
टी. मग हा ए इकडे आला तर डिवाइड होणार आहे, म्हणजे एक्स अपॉन ए इज इक्वल टू कॉस क्यूब टी, म्हणजेच कॉस टी. कॉस क्यूब टी आला आहे हा. कॉस टी काय येणार एक्स अपॉन ए रेज टू 1/3. तसंच वाय इज इक्वल टू ए साइन क्यूब टी आहे. ए इकडे आला तर डिवाइड होईल, म्हणजे वाय अपॉन ए इज इक्वल टू साइन क्यूब टी, म्हणजे साइन क्यूब टी आपल्याला साइन टी फाइंड करायचं. म्हणजे साइन टी काय येणार आहे तर वाय अपॉन ए रेज टू 1/3. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट काय होईल. इक्वेशन 1, हे जे इक्वेशन 1 आहे ह्या इक्वेशन 1मध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. कोणते व्हॅल्यू पुट करायचे तर dy/dx इज इक्वल टू काय आलं तर आपलं मायनस साइन टी अपॉन कॉस टी. मग साइन टीची व्हॅल्यू काय आहे तर y अपॉन ए रेज टू 1/3 डिवायडेड बाय कॉस टीची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन ए रेज टू 1/3. त्या व्हॅल्यू पुट केला तर काय होईल बघा. व्हॅल्यू पुट केला दोन्ही. मग ए रेज टू 1/3 ए रेज टू 1/3 कॅन्सल होईल. काय राहील मायनस वाय रेज टू 1/3 अपॉन एक्स रेज टू 1/3, म्हणजेच मायनस वाय अपॉन एक्स रेज टू 1/3. हे झालं याचं आन्सर. ठीक आहे. काय केलं बघा. एक्स जी व्हॅल्यू दिली वायची व्हॅल्यू दिली आणि प्रूव्ह करायचं dy/dx इज इक्वल टू मायनस वाय अपॉन एक्स रेज टू 1/3. एक्स घ्या वाय घ्या डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट करा नंतर dy/dx फाइंड आउट केला. मग dy/dx फाइंड केला dy/dt अपॉन dx/dt. व्हॅल्यू काय आले आपले मायनस साइन टी अपॉन कॉस टी dy/dxची. पण आपल्याला प्रूव्ह करायचं आहे मायनस वाय अपॉन एक्स रेज टू 1/3. आता इथे वाय एक्स आणण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला साइन टी आणि कॉस टीच्या व्हॅल्यू फाइंड आउट केलं पाहिजे. दिलेले फंक्शन जे होते ते घेतले. एक्स इज इक्वल टू ए कॉस क्यूब टी. कॉस क्यूब टी ए इकडे डिवाइड होणार आहे एक्स अपॉन ए इज इक्वल टू कॉस क्यूब टी. मग कॉस टीची व्हॅल्यू येणार आहे कॉस क्यूब टी इज इक्वल टू एक्स अपॉन ए. मग कॉस टी काय येणार एक्स अपॉन ए रेज टू 1/3. तसंच वाय दिला आहे ए साइन क्यूब टी. वाय अपॉन ए काय येईल साइन क्यूब टी. मग साइन क्यूब टी आलं आहे. मग साइन टी काय येणार आहे तर वाय अपॉन ए रेज टू 1/3. आणि ह्या व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये ठेवा. dy/dx इज इक्वल टू मायनस साइन आहे असं. साइन टीची व्हॅल्यू काय येणार आहे वाय अपॉन ए रेज टू 1/3 डिवायडेड बाय कॉस टीची व्हॅल्यू एक्स अपॉन ए रेज टू 1/3. आणि ए रेज टू 1/3 व्हॅल्यू कॉमन आहे त्या व्हॅल्यू कॅन्सल होतील. फक्त काय राहणार आहे मायनस वाय रेज टू 1/3 अपॉन एक्स रेज टू 1/3, म्हणजेच मायनस वाय अपॉन एक्स रेज टू 1/3. ठीक आहे. या पद्धतीने एक्झाम्पल आपण सोडवले. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.